नमस्कार मंडळी. छोट्या पडद्यावरील वादग्रस्त परंतु तेवढाच लोकप्रिय असलेला शो म्हणजे बिग बॉस. बिग बॉस मराठीचं 6वं पर्व येत्या 11 जानेवारीपासून कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुन्हा एकदा आपला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करताना दिसणार आहे. आता या नव्या कार्यक्रमात कोणकोणते अतरंगी कलाकार झळकतील याकडे या कार्यक्रमाच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच आता बिग बॉसमुळे कलर्स मराठीच्या इतर मालिकांच्या वेळेत मोठा बदल झाला आहे. यासोबतच एक लोकप्रिय मालिका सुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसणार आहे. तर बिग बॉसचं हे नवं पर्व नेहमीप्रमाणे रात्री 9 ऐवजी रात्री 8 वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे रात्री 8 वाजता प्रसारित होणारी जय जय स्वामी समर्थ या मालिकेच्या वेळेत बदल झाला आहे. ही मालिका 12 जानेवारीपासून संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वामी भक्तांना आता आपले लाडके दैवत अर्धा तास आधीच भेटायला येणार आहे. याखेरीज इंद्रायणी ही लोकप्रिय मालिका संध्याकाळी 6:30 वाजता प्रसारित केली जाणार आहे. तर आई तुळजाभवानी ही मालिका 7 वाजता प्रसारित केली जाणार आहे. जय जय स्वामी समर्थ ही मालिका संध्याकाळी 7:30 वाजता तर बिग बॉस 8 वाजता प्रसारित होईल. तर कलर्स मराठीच्या पिंगा गर्ल पिंगा घालण्यासाठी रात्री 11 वाजता कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार. तर सध्या रात्री 8:30 वाजता प्रसारित होणारी अशोक मामा ही लोकप्रिय मालिका या टाइम स्लॉटमधून काढण्यात आली आहे. त्यामुळे अशोक मामा ही मालिका बंद होणार असल्याचं कळतंय. तर मित्रांनो, अशोक मामा या मालिकेला तुम्ही मिस कराल का हे कमेंट्स करून नक्की सांगा. यासोबतच बिग बॉस मराठीला रात्री 8ची वेळ दिली ती योग्य आहे का हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.